आता जवळजवळ संपूर्ण करेपठार स्वराज्यात आलेले होते. एवढ्यात विजापुरात हाहाकार उडाला. बादशहा मोहम्मद आदिलशाह मरण पावला. मोहम्मद शाह मरताना सर्व सरदारांस म्हणाला, मैं और जिंदा रहता तो कर्नाटक मुल्क को अपने काबू में लाकर इस्लाम बना डालता. मेरी जिंदगी खत्म हो रही है. मैं अब बच न सकूंगा. मेरी मुराद पुरी करो. हा बादशाह विलासी व रंगेल होता. थोरल्या भावाचे डोळे काढून टाकून व धाकट्या भावाचे एक एक बोट छाटून टाकून त्यांना कायमच्या बंदोबस्तात ठेवून हा गादीवर बसला होता. या मोहम्मदच्या नंतर त्याचा मुलगा बादशाह झाला. सर्व कारभार मात्र मोहम्मदची बेगम बडी साहेबा उर्फ बडी बेगम हीच पाहू लागली. ही बाई जबर उपद्व्यापी व कारस्थानी होती. यावेळी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार तितकाच जहरी, महत्वाकांक्षी व कर्तबगार होता. बादशहाचा तो खुद्द पुत्र होता. शहाजादा औरंगजेब तर दख्खनचा मुलूखच काबीज करण्याची त्याची आकांक्षा होती. विजापूरचा बादशाह मेलेला समजताच औरंगजेबाची आकांक्षा उचलली. मोहम्मद आदिलशाह आजारी पडला तेव्हाच त्याची आकांक्षा उचलली होती. औरंगजेबाने विजापूरकरांच्या बिदरच्या किल्ल्यास एकदम वेढा घेतला. महाराजांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे यांना दाभोळ उर्फ मुझफ्फराबाद बंदर व भोवतीचे किल्ले काबीज करण्यास कोकणात सोडून दिले होते. कोकण किनारा विजापूरकर आदिलशहाच्या ताब्यात होता. रघुनाथ पंतांनी भराभर छापे घालून तेथील ठाणे व दाभोळ बंदर काबीज केले. महाराजांनी लगेच आपले हुशार कारभारी सोनोपंत डब्बीर यांस औरंगजेबाकडे बिदर परगण्यात रवाना केले. औरंगजेबाकडे कशा करता? तर आतापर्यंत विजापूरकरांचे जे जे किल्ले, मुलूक अन दाभोळ बंदर आपण जिंकून घेतले आहे त्याला दिल्लीच्या शहाजादा औरंगजेबाची मान्यता मिळवण्याकरता. म्हणजे मुलूक जिंकला विजापूरच्या बादशहाचा व त्याला मान्यता घेत होते दिल्लीच्या औरंगजेबाची. याला निव्वळ साळसूदपणा म्हणतात. उगीचच मोठेपण देऊन आपण दिल्लीशी फार निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा हा आव होता. सोनोपंतांनी औरंगजेबाची मोठ्या नम्रपणे भेट घेतली व महाराजांनी जिंकलेल्या मुलखाला मान्यता असावी असा अर्ज केला. औरंगजेबालाही फार आनंद झाला. शिवाजीसारखा गुंड आपणहून आपल्याशी इतका नमून वागतो आहे हे पाहून तो स्वतःवरच खुश झाला. त्याने मोठ्या रहमदिल मर्जीने महाराजांच्या अर्जास मान्यता दिली. सोनोपंतांच्या हवाली एक पत्र करून त्यांस निरोप दिला. औरंगजेबाचे प्रेम मिळाले. महाराजांनी सोनोपंतांच्या मार्फत औरंगजेबाला निष्ठेचा धूपदीप दाखवला. मोरपिसांचा कुंचा त्याच्या तोंडावरून फिरवला आणि नंतर फक्त 7 दिवसांनीच हेरांनी खबर आणली. ताबडतोब महाराज जातीने निघाले. सुमारे 500-600 मावळे बरोबर घेतले आणि ते पुण्यात दाखल झाले. कुठे जायचे अन काय करायचे याचा कोणालाही थांग नव्हता. अन कुणी असल्या चांभार चौकशा करतही नव्हत्या. त्याच दिवशी दिवस मावळायच्या आत महाराज निघाले. त्यांच्या मागोमाग स्वारांनाही लगाम ताणले. खरोखर असे वाटते परमेश्वराने जेव्हा अक्कल वाटली तेव्हा हे मुघल शिपाई अगदी ठरवून गैरहजर राहिले असावेत. त्यांनी असा विचार केला की शिवाजीने आपल्या औरंगजेब शहाजाद्याकडे वकील पाठवून निष्ठा व्यक्त केली आहे ना, मग आता शिवाजीचे काहीही भय नाही. झोपा बेलाशक. आजपर्यंत तर शिवाजीने मुघली मुलकात यत्किंचितही गुंडगिरी केलेली नाहीच आणि आता तर आपणहून निष्ठावंत बनला आहे. शिवाजी फार चांगला आहे. मुघल ठाणेदारांना असेच वाटले आणि ते शांत झोपा काढू लागले. जुन्नरचे मुघल ठाणेदार अगदी बेफिकीर होते. खाटल्यावर पडल्या पडल्या हुक्का फुंकीत कडक पहारा करणारे हे बहादर आता शिवाजीला भ्यायला तयारच नव्हते. मुघलांचा हा ढिला कारभार हेरांनी हेरला आणि त्या काळोख्या रात्री महाराज आपल्या शिलेदारांसह जुन्नरपाशी येऊन धडकले. महाराजांनी आपल्याबरोबर जरूर ते सर्व साहित्य आणले होते. जुन्नरच्या ठाण्याभोवती उंच तटबंदी होती. तटाचे दरवाजे बंद होते. यापेक्षा जास्त काळजी घेणे म्हणजे बावळटपणा आहे हे ओळखून मुघल मंडळी झोपली होती. महाराज निघाले. महाराजांच्या मागून उंदराप्रमाणे दुरुदुरू त्यांचे मावळेही चालले होते. महाराजांसह तलवारी उपसून ही मांजरे तटावरून पोटात उतरली. खजिना, पागा, दारुगोळा, हत्यारे, कापड चोपड वगैरे कुठे कुठे काय काय आहे याची खडानखडा माहिती आधीच जमा केलेली होती. असे माहितगार हेर नेहमी त्यांच्याबरोबर असतच. महाराजांनी इशारत करतात सारे मावळे भराभर ठाण्यात घुसले. कोणी हत्यारांच्या ठाण्यात, कोणी खजिन्याच्या खोलीत, कोणी दारुगोळ्याकडे धावले. बाहेरचे मावळे आत आले. मोगल खडबडून जागे झाले. कापाकापी सुरू झाली आणि आरडाओरडा माजला. मराठ्यांनी जे दिसेल ते उचलून बाहेर पळावयास सुरुवात केली. 700 जातवान घोडा पागेत ठाणा बंद होता. सगळे घोडे उंदरांनी पळवले. मोगल फक्त मरत होते.
सगळा खजिना बाहेर पडला. कापडाची ठाणी, हत्यारे, हिरा मोत्यांच्या संदुका भराभरा पळवल्या जात होत्या. अगदी घाई चालली होती. झटपट सारे ठाणे स्वच्छ झाले. जखमी मुघल फक्त भिव्वळत पडले होते. बाकी सर्व प्रेते. सारी लूट घोड्यांवर लादून ही मावळी वानरधाड जशी गुपचूप आली तशीच गुपचूप पसार झाली. काही दिवसांपूर्वी जुन्नरच्या ठाण्यात लाखो रुपयांची दौलत होती. आता अगदी रिकामे. फक्त मौल्यवान शांतता शिल्लक होती तिथे. दिनांक होता 30 एप्रिल 1657. औरंगजेबाने महाराजांना ते प्रेमाचे पत्र पाठवून फक्त 7च दिवस झाले होते. महाराज ही लूट घेऊन स्वराज्यात आले. स्वराज्यात म्हणजे 15 कोसांवरील चाकणला. असाच धुमाकूळ मुघलांच्या आसपासच्या भागातही त्यांनी घातला. जुन्नरला 10.5 लाख रुपये, हिरे मोती, कापड, सामान सुमान, शिवाय 700 घोडे महाराजांना मिळाले. ही सर्व लूट चालू असतानाच मिनाजी भोसले नावाचा महाराजांचा साथी मुघलांच्या श्रीगोंद्यावर चालून गेला होता. त्यानेही थोडीफार मिळकत केली. महाराजांचे लक्ष संसारात थोडेसच, बाकीचे स्वराज्याच्या धावपळीत. महाराजांनी आपली स्वारांची टोळी घेतली आणि ते मुघलांच्या अहमदनगरकडे दौडले. ही आमंत्रणे हेर घेऊन येत नगरचा दिमाग अजून कायम होता. गेली 57 वर्षे नगर किल्ल्यात मुघलांचे ठाणे होते. नौसिरखान नावाचा मोगल सरदार किल्ल्यात होता. फौजही खूप होती. महाराज फारच मोठे धाडस करीत होते. पण तसे पाहिले तर फारसे मोठेही नव्हते. कारण नाहीच डाव साधला तर पळून यायचे हे आधीच ठरलेले असे. महाराज अहमदनगर शहराजवळ आले. किल्ला आणि शहर यात 1.5 कोसांचे अंतर होते. मावळ्यांसह महाराज त्या शाही शहरात घुसले. पण तेवढ्यात नौसिर खान फौजेसह आला. महाराजांना लूट फारशी मिळाली नाही. लढाई करीत बसणे हा महाराजांचा हेतू नव्हता. मिळाली तेवढी लूट घेतली व महाराज वळले. पण खान आलाच. चकमक सुरू झाली. मावळे काही पडले, काही जखमी झाले. तरीही महाराजांनी खानाला माघारा रेगले आणि पुण्याकडे ते पसार झाले. अन महाराजांचा उद्योग औरंगजेबास समजला. असा चिडला भयंकर की सांगता सोय नाही. त्याने मुल्ताफत खानास ताबडतोब जुन्नरकडे रवाना केले. मुल्ताफत खान जुन्नरला पोहोचला तेव्हा तेथे महाराज थांबलेले होते थोडेच. औरंगजेबाला गोडगोड आश्वासने त्याने मागितली नसतानाही देऊन महाराजांनी त्याला चांगलेच फसवले होते. औरंगजेबाने कारतलक खानास जुन्नरच्या बंदोबस्ताकरता रायकरण सिंह, रायसिंह, शायस्ता खान, अब्दुल मुनीम वगैरे सरदारांना सरहद्दीवर रवाना केले व त्यांना अत्यंत कडक लेखी हुकूम दिले. त्याचा थोडक्यात मराठी तर्जुमा असा: शिवाजीच्या मुलखातील गावे जमीनदोस्त करा. लोकांच्या कत्तली उडवा. दयामया बिलकुल दाखवू नका. त्यांचे सर्वस्व लुटून आणा. पुणे आणि चाकण ही शिवाजीची ठाणी धुळीस मिळवा. आपल्या मुलाखातीत जे कोणी शिवाजीत सामील असतील त्यांची सरसहा मुंडकी उडवा. या हुकुमावरून औरंगजेब किती चिडला होता याची कल्पना येते. हे सगळे असे होणार हे महाराज जाणूनच होते. कारण त्यांनी आपणहून बादशहाच्या या शहाजाद्याच्या नाकात काडी घातली होती. तेव्हा भयंकर संतापी माणूस जास्तच खवळणार हे उघड होते. परंतु महाराज कधी योजनेशिवाय काम करतच नसत. हे असे होणार हे त्यांना ठाऊक होते. किंबहुना त्यांना हेच हवे होते. महाराजांनी आधीच आपले धूर्त व बिलंदर वकील रघुनाथ पंत कोरडे त्यांस तातडीने औरंगजेबाकडे रवानाही केले होते. कशा करता? जुन्नर व अहमदनगर येथे लूट करून दांडगाई केली म्हणून पश्चाताप व्यक्त करण्याकरता, माफी मागण्याकरता. महाराजांनी रघुनाथ पंत बरोबर औरंगजेबाकडे विनंती पाठवली की असे पुन्हा आम्ही कधीच करणार नाही. झाल्या गेल्याची क्षमा करा. मी केव्हाही तुमच्या बदरी नोकरी करण्यास तयारच आहे. पंतांनी अगदी गंभीर व पश्चातप्त मुद्रेने औरंगजेबापुढे नम्र प्रार्थना केली. केलेल्या लुटीबद्दल महाराजास किती दुःख होत आहे हेही सांगितले. पण लुटून नेलेली दौलत परत करतो असे चुकूनही या बिलंदर वकिलाच्या तोंडून वाक्य निघाले नाही. महाराजांचे सगळेच वकील, सेनापती, सवंगडी इथून तिथून सारखेच बेरकी होते. एका माळेचे मणीचे. औरंगजेबानेही खासागीच न करता मोठ्या उदार अंतःकरणाने माफी केली. म्हणजे औरंगजेब इतका निवळला कसा? त्याला कारणही तसेच होते. ते अगदी गुप्त होते, पण ते महाराजांना ठाऊक होते. ते कारण म्हणजे औरंगजेबाचा बाप शहाजहान बादशाह तिकडे आग्र्याच्या किल्ल्यात आजारी पडला होता. आपले परमपूज्य वडील अतिशय आजारी पडले आहेत असे समजल्यावर कोणाचे चित्त अस्वस्थ होणार नाही. त्यातून औरंगजेबाचे तर आपल्या बापावर फार प्रेम. त्यामुळे त्याला दिल्लीला जाण्याची ओढ लागली होती. त्याला वडिलांची फार काळजी वाटू लागली होती. जीवाची अगदी तगमग होऊ लागली. बादशाह आजारी पडला की त्यांची पोरे अगदी घाबरी घुबरी होऊन जात असत. दुःखाने नव्हे, बापाची गादी बाप मरायच्या आतच आपल्याला कशी मिळेल या काळजीने. बादशाह दुर्दैवाने फक्त आजारी पडला किंवा सुदैवाने संपूर्ण मेला म्हणजे त्याच्या पोरांना आसमाना एवढा आनंद होत असे.
आणि मग लवकरात लवकर आपल्या सर्व भावांना ठार मारून बादशाही तख्त बळकवण्यासाठी त्यांच्या चर्येत लागेल. औरंगजेबाला काळजी लागली होती ती बाप लवकर बरा होण्याची नव्हे, तो लवकर मरण्याची व आपल्याला तख्त मिळवण्याची. औरंगजेबात बापाविरुद्ध लढायची व बापाला ठार करण्याची कर्तव्य तत्परता होती. त्याच्या बापाने म्हणजे शहाजहानने आपल्या बापाविरुद्ध पूर्वी बंड केलेच होते. शहाजहानच्या बापानेही अकबराविरुद्ध हेच केले होते. केवढी भव्य दिव्य उदात्त परंपरा ही! कित्येकदा बाप मरण्याची फार वाट पाहत बसावे लागल्यामुळे त्या शहाजात्यांना बापाचा व खुदाचा फार राग येई. जणू त्यांना वाटे हा लेकाचा बाप जन्मालाच आला नसता तर काय बहार उडाली असती. आपणच एकदम नसतो का बादशाह झालो. पण काय करणार, औरंगजेबाने महाराजांना क्षमा केली आणि महाराजांना एक पत्र दिले. तुमची अर्दास्त रघुनाथपंत वकील यांच्याबरोबर जी पाठवली ती आम्हास पावली. मजकूर ध्यानात आला. तुम्ही केलेली कृत्ये विसरण्याजोगी नाहीत. तथापि तुम्ही त्या कृत्याबद्दल पश्चाताप केला आणि हा दरबार उपेक्षा करणारा नाही हे तुम्ही जाणलेत. आता तुमची सर्व नजर निभ्रांतपणे आमचे स्थायी आहे हे आम्ही जाणून तुमच्या कृत्यांबद्दल काही मनात तिळमिष ठेवत नाही. तरी तुम्ही याबद्दल संतोष मानून असावे. आमचे लोभाची पूर्णता समजावी. या पत्रावर तारीख होती जखर 1 हिजरी 1068 म्हणजेच दिनांक 14 फेब्रुवारी 1658. महाराजांची खात्रीच होती की औरंगजेबाचे असेच काहीतरी पत्र येईल, कारण त्याला महाराजांकडे लक्ष द्यायला वेळ होताच कुठे. त्याला घाई लागली होती ती बादशाह होण्याची. याच वेळी एक भयंकर गोष्ट कर्नाटकात घडली. शिवाजीराजांचे सख्खे थोरले भाऊ संभाजीराजे यांच्या अफझलखानाने कनकगिरीच्या वेढ्यात विश्वासघात केला. संभाजीराजे व अफझलखान कनकगिरीच्या वेढ्याचे काम चालवित होते. वास्तविक राजे व खान एकाच आदिलशहाचे नोकर, पण खान भोसले कुटुंबाचा अति द्वेष करीत असे. त्याने संभाजीराजांना कठीण प्रसंगी मदत केली नाही, मुद्दामच केली नाही. त्यामुळे राजे कनकगिरीकरांकडून मारले गेले. राजांची बायको जयंतीबाई विधवा झाली. राजांना एक मुलगा होता, त्याचे नाव होते उमाजीराजे. महाराजांना संभाजींच्या मृत्यूमुळे फार दुःख झाले. अफझलखानाच्या दगाबाजीचा हा नवा अनुभव. आईसाहेबांना दुःख झाले, त्याहूनही संताप आला. योगायोग काय असतात पहा. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किंवा त्याच सुमारास शिवाजी महाराजांच्या थोरल्या राणीसाहेब सकल सौभाग्य संपन्न सईबाई साहेब यांना दिवस गेले. त्यांना पुरंदर गडावर नेऊन ठेवण्यात आले. बहुधा आईसाहेबही मुद्दाम पुरंदरावर सुनबाईपाशी राहिल्या असाव्यात. अन लवकरच साखरेची बातमी आली. राणीसाहेब प्रसूत होऊन पुत्र झाला. युवराज जन्मास आले. दिनांक होता 14 मे 1657. आनंदी आनंद झाला. कनकगिरीला मारल्या गेलेल्या संभाजीराजांचेच नाव युवराजाला ठेवण्यात आले. युवराज संभाजीराजे आपल्या शूर काकांना वारसा घेऊन जन्माला आले.